जिल्ह्यामध्ये तसेच लातूर तालुक्यातील बोरगाव काळे या गावात सतत पाऊस पडत आहे। 15 दिवसापासून सतत पाऊस पडत आहे। तळ्याला महापूर आला आहे, नदीला पूर आलेला, शेतात पाणी झालेलं आहे। परंतु आणखी शासनाचं दुर्लक्ष आहे, कारण शेतकऱ्याला नियमावली लावून दिलेलं आहे की मुरुड मंडळात पाऊस कमी झालेला आहे, पण कशाच्या आधारे कमी झालेला आहे? ती दांडकं मापक यंत्र त्या मुरुडला बसविलंय। पाऊस सतत मंडळात पडत आहे, परंतु शासनाचं दुर्लक्ष आहे। आज सोयाबीन लाव काही उगवायलंय, वरच्यावरही उगवायलंय, पण शासनाचं दुर्लक्ष आहे। म्हणून माझी एक शासनाला विनंती आहे की सरसगट शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदान दिलं पाहिजे हेक्टरी। सरसगट पंढऱ्याच्या हातात काडीमोल झालेला आहे। उद्या ही सोयाबीन काढायलाच महाग झालेला आहे। इथं रोजगारी लावून काढायचं म्हणलं तर त्याच्यात काहीच निघत नाही, आणि उद्या रब्बी जर पेरायची म्हणलं तर ही वापसाच होत नाही। म्हणून संकटावर सैतानी संकट आलेलं आहे। म्हणून शासनानं जेवढं होईल तेवढे होईल जास्तीत जास्त मदत द्यावी, आणि इथल्या स्थानिक नेत्यांनी, आमदार खासदार यांनी कुठं आहेत त्यांना ग्रामीण भागात येऊन बघा म्हणावं शेतकऱ्याची हालत काय झालेली आहे। एसी मध्ये कार मध्ये हिंडून जमत नसतंय, तिथं शेतकऱ्याच्या बांधावर यावं लागतंय, पाण्यात जावं लागतंय। ती धाराशिवचा आमदार ओमराजे निंबाळकर पाण्यामध्ये हिंडून शेतकऱ्याची व्यथा करीत आहे। आपले लातूर तालुक्याचे, लातूर जिल्ह्याचे आमदार खासदार कुठे गेलेले आहेत? म्हणून माझी शासनाला एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत करता येईल एवढी करावी, हीच नम्र विनंती।